वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा। आपली आजची रेसिपी आहे मिक्स भाजी बनवणार आहे आपण। त्यासाठी लागणार आपल्याला साहित्य आहे वाटण घेतलेलं आहे, लाल तिखट, हळद, हिंग, आलं लसणाची पेस्ट आहे, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आहे। त्यानंतर आपण मिक्स भाज्या हिरव्या पण घेतल्यात, कडधान्य पण आपण मिक्स घेतलेले आहेत। त्यानंतर हे जे आपण वांग घेतलं आहे त्या वांग्याची आपल्याला चटणी बनवायची आहे। तीळ आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत। सर्वप्रथम आपण कडधान्य कुकरला लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण ज्या हिरव्या भाज्या आहेत त्यासाठी फोडणी तयार करणार आहोत। आता आपण एक साईडला इकडे कुकर चालू केला आहे। त्यानंतर आपण चटणीसाठी वांग भाजत ठेवलं आहे। दुसऱ्या साईडला आपण जे हिरव्या भाज्या घेतल्यात मिक्स त्या फोडणीला घालून घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम आपल्याला फोडणीसाठी आपण आज तिळाचा मान खूप असतो म्हणून आपण आज पहिले तीळ फोडणीला घालणार आहोत। जी मिक्स भाजी करणार त्याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत। आलं लसणाची पेस्ट, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो घालायचा आहे। आपल्याला थोडं तेलावरती भाजून घ्यायचं, मग आपल्याला मसाले घालायचे त्याच्यामध्ये। आता आपण पाहू शकता आपण तीळ आणि जे बाकीचे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता टाकून आपण फ्राय करून झालेले आहे। त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले ते घालायचे आहे। ते आपण कांदा आणि खोबरा भाजून वाटण तयार केलेलं आहे ते घालणार आहोत। त्यानंतर लाल मसाला आहे, हळद, हिंग आहे ते आपल्याला घालून घ्यायचे। आता ज्या आपण हिरव्या भाज्या घेतल्या त्या आपल्याला फक्त फ्राय करायच्या तेलावरती, आणि आपण जे कडधान्य मिक्स कुकरला लावले त्याच्यामध्येच पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत। आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि ह्या ज्या आपण हिरव्या भाज्या घेतल्यात त्या घालून वाफवून घ्यायच्यात आपल्याला। आता आपली जोपर्यंत भाजी होते तोपर्यंत आपण बाजरीची तीळ लावून भाकरी तयार करून घेणार आहोत। ह्याला भाज्या घातल्या होत्या त्या झालेल्या आहेत हिरव्या भाज्या। आपला कुकर पण झालेला आहे, आपण दुसरं पाणी वापरणार नाही। आता हाच आपल्याला त्याच्यामध्ये कडधान्य जे आपण घेतले ते घालून घ्यायचे। ते आपण मिक्स करून घ्यायचे। ही भाजी होईल पण आपण जे वांग भाजायला घातलं होतं त्याची आपण चटणी एक साईडला करून घेणार आहोत। आता आपण जे वांग भाजायला घातलं होतं ते आपलं भाजून मॅश करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत, सफेद तीळ, आलं लसणाची पेस्ट, मग असे सांगितल्याप्रमाणे कांदा, लसूण आणि खोबरं भाजून केलेलं वाटण आहे, टोमॅटो, कांदा आणि कोकम आहेत। सर्वप्रथम आपण तीळ घालणार आहोत त्यामध्ये। आता आपण फोडणीवरती तीळ घातले, आलं लसणाची पेस्ट, कांदा, कोकम, टोमॅटो आणि आपण हे जे वाटण घेतले ते घालणार आहोत। आता आपल्याला तेलावरती फ्राय करायचे। तर सर्वप्रथम आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यामध्ये। तिखट, हळद घालायचे। सगळे मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आपले मसाले मिक्स झाले। आता आपण जे वांग घेतले ते घालणार आहोत ह्यामध्ये। ज्यावेळेस आपली चटणी तयार होईल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत। आपली बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली आहे। त्यानंतर मिक्स भाजी तयार आहे। तिकडे वांग्याची चटणी तयार करून झाली आहे।
अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. या सगळ्यांनी भोगीचं जेवायला.